झी 24 तास एक पाऊल पुढे। तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्यावर शासनाचा भर आहे, त्यामुळे निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिलं आहे। ते कराडमध्ये राज्यस्तरीय ज्युनियर निवड बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री आणि काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय प्रेमला काकी चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा कराड इथं आयोजित करण्यात आली। या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे अर्थ आणि ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते झालं। या स्पर्धेसाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या भागातून सुमारे 400 स्पर्धक सहभागी झाले होते। श्री राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हे ट्रस्ट काम करत आहे। सातत्याने मागील अनेक वर्षापासून या ट्रस्टने अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतलेले आहेत। आज होणारी ही जी स्पर्धा आजपासून सुरू होत आहे, यामध्ये निवड चाचण्या होतील आणि ह्यातून जी काही तरुण मंडळी निवड केली जाईल राज्य पातळीवरती आणि सोबतच देश पातळीवरती राज्याचं नेतृत्व करण्यासाठी समोर जाणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।